नमस्कार. तर महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज महाशिवरात्री आहे. तर देवाची पूजा करून घेतली. मन एकदम प्रसन्न झालं. तर देव्हाऱ्यामध्ये जी वाळूची पिंड दिसत आहे तर ती मी लग्नाआधी माझ्या हाताने ही वाळूची पिंड मी बनवलेली आहे. तर तेव्हा कदाचित इतकं काही समजत नव्हतं, पण श्रद्धा मात्र मनापासून होती. लग्नानंतर ही पिंड मी माझ्यासोबत सिंगापूरमध्ये आणली. देश बदलला, घर बदललं, पण श्रद्धा आणि महादेवावरील विश्वास तसाच राहिला. तर महादेवाच्या चरणी प्रार्थना करते की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात शांती, समाधान आणि आनंद राहो. तर आज नैवेद्यासाठी मी बनवलेला आहे रताळ्याचा शिरा. तर याची रेसिपी मी तुम्हाला सांगते. तर इथे मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. ते मस्त असं वितळू द्यायचं. तूप वितळल्यानंतर त्याच्यामध्ये काजू, बदाम हे हलकंसं भरडून घेतलेलं आहे मिक्सरमधून जाडसर. ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं ब्राऊन होईपर्यंत. आणि त्याचा खमंग वास आला की त्यानंतरनं इथे दूध ॲड करायचं. तर दूध ॲड केल्यानंतरनं 1 चमचा वेलची पूड टाकायची. ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची दुधामध्ये. आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरनं याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकलेली आहे. ते पण नंतरनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकून एक उकळी येईपर्यंत हे उकळून घ्यायचं. उकळी आल्यानंतरनं हे व्यवस्थित चमच्याने अजून एकदा ढवळून घ्यायचं. आणि त्यानंतरनं रताळे जे आपण स्मॅश केलेलं रताळं आहे ते याच्यात ॲड करून घ्यायचं. ॲड करताना काळजी घ्यायची की खालचं मिश्रण जे आहे ते गरम आहे, ते आपल्या हातावर म्हणजे हातावरही आपल्या त्याचे टिपके येऊ नये म्हणून उडून अलगद असं त्याच्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकजीव झालं पाहिजे सगळं मिश्रण. तर हे एकजीव झाल्यानंतरनं याच्यावरती झाकून हे 5 मिनिटे मंद आचेवर वाफलू द्यायचं. तर अधूनमधून उघडून बघायचं जेणेकरून ते खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यायची. आणि अधूनमधून हे परतून घ्यायचं. तर 5 मिनटानंतर हे व्यवस्थित शिजलं जातं. आणि पाहू शकता 5 मिनटानंतरनं आपले जो रताळ्याचा शिरा आहे म्हणजेच किंवा रताळ्याची खीर तुम्ही याला म्हणू शकता, एकदम मस्त अशी शिजलेली आहे. आता हे सर्व करून घेऊया. तर दिसायला तर एकदम मस्त दिसत आहे. ऑलरेडी रताळे ऑरेंज कलरचे असल्यामुळे याला मस्त कलर आलेला आहे. आणि त्यानंतरने याच्यावरती मी काजू आणि बदामाचे काप टाकलेले आहेत आणि वरून थोडेसे मनुके टाकून हे सजवून घेतलेलं आहे. त्यानंतरने याचा नैवेद्य मी आधी देवाला दाखवला. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतरनं हे कसं बनलं आहे हे पाहूया. आता चला, कसं बनलं आहे सांगायचं आहे. ओके. वाव, छान आहे खरं. क्लास. तर उपवासासाठी साधा पण खूप चविष्ट आणि प्रसादासारखा गोड असा रताळ्याचा शिरा बनलेला आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. बाय बाय.